operation on equal ratios of the chapter ratio and proportion of maths 9th standard. So what is the ratio? Can you tell me what is the ratio? Okay, in our daily life we compare two quantities of the same kind by division. That is nothing but the ratio. For example, in our daily life, so we are completing some submissions, right? So in 2 days we have completed 2 files. So how many files we are going to complete in 4 days? So that answer will be your ratios. So in this chapter we are going to consider two quantities A and B as a ratio. So A and B is written as A as to B or A as A divided by B in the ratio. Next concept is what is proportion. So what is a proportion? When two ratios are equal, then they are said to be in a proportion. दोन रेशो घेतले त्यांची व्हॅल्यू जर आपण इक्वल येते तर त्याला आपण काय म्हणणार ते दोन्ही रेशो काय प्रपोर्शन मध्ये. सपोज माझा 1/2 हा एक रेशो 1:2 and सेकंड रेशो माझा 2:4. जेव्हा मी 2:4 हा रेशो सॉल्व करते तर माझा आन्सर अगेन येणार आहे 1/2. मग 1/2 आणि 2:4 हे दोन रेशो काय झाले इक्वल झाले. सो ते दोघं रेशो एकमेकांना प्रपोर्शन मध्ये असं आपण म्हणू शकतो. So here is example is given A/B is equal to C/D, then A, B, C, D are in the proportion. म्हणजे जेव्हा दोन रेशो इक्वल्स असतील त्यांच्यातले जे काही नंबर असतील ते काय असणार एकमेकांना प्रपोर्शन मध्ये असतील असं आपण म्हणू शकतो. Example is given a recipe for a sweet dish uses sugar and flour in the ratio 3:2. आता सपोज हे स्त्रियांना जास्त माहिती जेव्हा आपण काहीतरी स्वीट डिश बनवतो त्याच्यामध्ये त्या स्वीट डिश मध्ये शुगर आणि फ्लोअर घेतले. शुगरची क्वांटिटी घेतली 3 and फ्लोअरची क्वांटिटी घेतली 2 म्हणजे त्यांचा रेशो बनतोय 3:2. If you use a 12 unit of flour, how many units of sugar are required to keep the proportion the same? मग आता आपल्याला क्वांटिटीज प्रपोर्शन मध्ये ठेवायची आहे तर मला जर मी शुगर 12 युनिट्स घेतले तर मला फ्लोअर 12 युनिट घेतले तर मला किती शुगर लागणार आहे तर ते कसं फाइंड आउट करणार. मग खाली एक सोल्युशन दिलंय शुगर अपॉन फ्लोअर. शुगर ॲज टू फ्लोअर चा आपण काय करतो रेशो घेतलाय दॅट विल बी 3/2 and that is equal to आपल्याला काय करायचं 12 युनिट फ्लोअरची मिळाली मग x आपल्याला काय असणार आहे युनिट्स ऑफ शुगर. सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. By cross multiplication we get 2x that is equal to 36. That gives the value of x that is 18. Right now, so we need the 18 units of sugar for that sweet dish. Understood everyone? Okay. The next, the key concept to remember. So आता जो पुढचा आपण टॉपिक शिकणार आहे इक्वल रेशोज, प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज. त्याच्यामध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. फर्स्ट इज अ direct proportion. So as one value increases, the other increases at the same time. Okay. जेव्हा एक क्वांटिटी काय होते आपली इन्क्रीज होते आपोआप दुसरी क्वांटिटी पण काय होणार आहे इन्क्रीज होणार. दॅट प्रपोर्शन इज नोन ॲज द डिरेक्ट proportion. फॉर एक्झाम्पल मी जर चहा करणार तर मला 1 कप चहा करायला जर एकच स्पून शुगर लागणार आहे तर मला 2 कप चहा करायला काय लागणार आहे 2 स्पून शुगर लागणार. म्हणजे जसं माझं चहाचं क्वांटिटी वाढते तशी माझी शुगरची पण क्वांटिटी काय होते वाढते. दॅट इज नोन ॲज अ डिरेक्ट proportion. Understood? Then next is the inverse proportion. As one value increases, the other decreases at the same time. एक व्हॅल्यू इन्क्रीज झाली की दुसरी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा काय होतं टेम्परेचर इन्क्रीज होतं डेन्सिटी काय होते डिक्रीज होते. माहिती ना जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे डेन्सिटी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. म्हणजे एक क्वांटिटी वाढल्यावर दुसरी क्वांटिटी काय होते आपोआप डिक्रीज होते. दॅट प्रपोर्शन इज नोन ॲज अ इनव्हर्स प्रपोर्शन. Then so now let us see the another new property
invertendo. The definition is given. If the first ratio is equal to the second, then the inverse of the first ratio is equal to the inverse of the second ratio. जेव्हा आपले एक रेशो जेव्हा आपण दोन रेशो कन्सिडर केले तर पहिला रेशो हा जर दुसऱ्याच्या इक्वल असेल, जेव्हा आपण काय करणार पहिल्या रेशोचा इन्व्हर्स करेल तर दुसरा रेशो पण त्याचा इन्व्हर्स त्याच्या इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल द रूल इज गिवन इफ a upon b is equals to c upon d then b upon a is equals to d upon c. आता या एक्झाम्पल मध्ये बघा जेव्हा आपण a upon b घेतलाय रेशो हा कशाचे इक्वल घेतलाय आपण c upon d चे इक्वल घेतलाय बरोबर. मग इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी मध्ये काय करतो जर आपण पहिल्या रेशोचा इन्व्हर्स केला तर दुसरा रेशो पण काय होऊन जाणार आहे, दुसरा रेशो पण काय करावा लागणार आपल्याला दुसऱ्या रेशोचा पण इन्व्हर्स घ्यावा लागणार तरच ते दोघं रेशो काय असणार आहे प्रोपोर्शन मध्ये असणार आहे किंवा इक्वल असणार आहे असं आपण म्हणू शकतो. मॅथमॅटिकल प्रूफ इज गिवन a into d is equals to b into c. त्यांचं काय केलंय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय बरोबर. a into d घेतलंय into b into c घेतलंय डिवाइडिंग बोथ साइड बाय ac आणि दोघं साइडला काय केलं आता ac ने डिवाइड केलं. सो वी हॅव b into c upon a into c that is equal to a into d upon a into c. So we have get the answer b upon a that is equal to d upon c. आता इथं काय आलं आपला जो पहिला आपण रेशो घेतला होता a upon b equal to c upon d त्याचा इन्व्हर्स इथे आपल्याला मिळाला. So this property is known as the invertendo property. त्याच्या नावातच दिलंय त्याला काय करायचं आपल्याला इन्व्हर्स करायचंय. जर दोन रेशो इक्वल असणार आहे तर त्याचा जर इन्व्हर्स घेतले आपण त्या दोन्ही रेशोचे तर ते काय येणार आहे आपले इक्वल येणार आहे. नेक्स्ट. So example is given on the invertendo property. Problem is given if 2 upon 3 is equals to a upon b, find the value of 3 using the invertendo. अभी आता याला काय करायचं आहे हे दोन रेशो घेतले 2 upon 3 equal to a upon b हे दोघं रेशो इक्वल आहे याच्यातून आपल्याला 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी यूज करून. मग आपल्याला इथे काय करावं लागणार आहे दोघांचे इन्व्हर्स घ्यावे लागणार आहे. सो गिवन 2 upon 3 is equals to a upon b by invertendo 3 by 2 equal to b upon a. Okay, the inverse is given. Students have to write the inverse in your notebook. Okay, so x upon y is equals to 5 upon 7. आता जे खाली एक्झाम्पल दिले तुम्हाला x upon y equal to 5 by 7. ओके, याचा काय करायचं आहे तुम्हाला इन्व्हर्स लिहायचं आहे. मग याचा इन्व्हर्स कसा येणार आहे काय याचा इन्व्हर्स y upon x is equals to 7 by 5. Very good. Next property is alternando. नावातच दिलंय काय करायचंय आपल्याला जे काही रेशो आहेत त्यांना काय करायचंय अल्टर करायचंय. Definition is given if two ratios are equal then the ratio of the attendance at numerators is equal to the ratio of the consequence that is denominator. जेव्हा आपण काय करणार आहे रेशोला जेव्हा आपण रेशो काय करणार इक्वल असतील तर त्यांचे जे काही डिनोमिनेटर असतील ते काय असणार आहे इक्वल असणार आहे आणि जे न्यूमरेटर्स असणार ते काय असणार आहे इक्वल असणार आहे. अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला सांगते. मॅथमॅटिकल प्रूफ इज गिवन a into d is equal to b into c क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं and then divide it by c into d. तर दोघे रेशोला आपण काय केलं c into d ने डिवाइड करून घेतलं तर आपल्याला येतं a upon c that is equals to b upon d. ओके, जेव्हा अल्टर करणार आहे तेव्हा डिनोमिनेटर त्यांचे सेम येणार आहे आणि न्यूमरेटर त्यांचे सेम येणार आहे. अंडरस्टूड? Yes. Next example is given 5 upon 4 is equals to a upon b. Apply alternando. The alternando property काय केली आपण यूज केली आणि फक्त त्यांचे पोझिशन स्वॅप केले म्हणजे फक्त अल्टर केले. स्वॅप केले म्हणजे काय करणार आहे आपण पोझिशनला त्यांचे अल्टर करणार आहे. तर अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी वापरून आपल्याला सोल्युशन भेटतंय 5 upon a that is equals to 4 upon b. Understood? Yes. This property is useful comparing similar parts of two different ratios. 10 मिनिटं झाली.